नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तुम्हाला कॅप्शनवरनं कळलंच असेल की आम्ही गावाला चाललो होतो. कुठे चाललो हे तुम्हाला मी पुढे सांगेन. इकडे तेच काम चालू होतं, बॅग भरायचं बरं का सकाळी, कारण अचानकच ठरलेलं होतं गावाला जाण्यासाठी. त्यामुळे मी काय आधीच तयारी करून ठेवलेली नव्हती. तर इकडे मी बॅग भरायला घेतली होती, कपडे काढत होती शिवचे कोणते न्यायचे कोणते नाही. कारण कसं आहे ना, आमचे कमी नेले म्हणजे मी माझे आणि शिवचे पप्पाचे नाही नेले तर चालतं, पण पोरांचे कपडे जास्त लागतात. त्यामुळे शिवचे कपडे मी एक्स्ट्रा ठेवते. आणि शिवच्या बाप्पाने आधीच सांगितलं होतं की 1-2 ड्रेस एक्स्ट्रा ठेवा, कारण की तुम्हाला जर राहावं वाटलं तर कपडे एक्स्ट्रा राहिलेले बरे. त्यामुळे ते पण कपडे एक्स्ट्रा घेत होती. तेच बॅग वगैरे भरायची होती. मध्ये खूप शिवेना खूप मध्ये मध्ये त्रास देत होता, कारण तो त्याचे कपडे ना घेऊन पळत होता. तर सांगत होता का मला हे घालायचे किंवा ते, आणि दुसरं काही नाही बरं का. त्या कपड्यांना डाग पडत होते कारण तो फरचीवरती लोळत पण होता, म्हणून त्याला ओरडत होती. इकडे बॅग घेतलं होतं, एक सॅग आणि एक पर्स घेतली होती. ही माझी पर्स आहे बरं का. एवढी मोठी पर्स आहे ना, मस्त 1-2 दिवसाचे कपडे त्याच्यातच बसून जातं. फक्त मग माझे आणि शिवचेच, बाकी नाही. तर मग मी 1 दिवसासाठी पण जायचं असलं तर ही पर्स घेते. त्याच्यामध्ये छान असे 5 कप्पे आहे मला, आणि भरपूर मोठे मोठे असे छोटे कप्पे नाही, भरपूर मोठे. मग त्याच्यामध्ये 2 फोन ठेवून घेतले, एक व्हिडिओ काढण्यासाठी आणि एक माझा पर्सनल फोन. पाण्याची बॉटल वगैरे पण घेतलेली होती, त्याला दूध पण सोबत घेतलेलं होतं. ट्रायपॉड वगैरे जे आपलं सगळं सामान लागतं ते तर भरून घेतलं. मग त्याच्यानंतर कारण आम्ही उशिरा जाणार होतो ना, त्यामुळे इकडे ना जेवण करून जायचं होतं. मग जेवणामध्ये काय आपलं स्पेशल मसाले भात करत होती इकडे, कारण आम्हाला खूपच जास्त आवडतं बरं का खिचडी. ती टाकून घेतली होती, कारण आहे ना उशिरा जायचं म्हटल्यानंतर जेवण वगैरे करून गेलेलंच बरं, पोटभर, म्हणजे टेन्शन नाही. आणि शिव पण आमच्यासोबत असतो तर तो पण जेवण करून घेईल अशाच हिशोबाने. बाहेर पण काय खाणार, त्यामुळे घरातच मस्त असा मसाले भात केला होता, गरमागरम बेत केला होता मसाले भाताचा. आणि तेच माझं करायचं काम चालू होतं. ते कुठं केल्यानंतर आहे ना मी भांडे घासायला घेतले. इतकं काही भांडे असताना भांड्यांना अशी पण माझ्या बरकतच आहे. मग काय, ते पण घासून घेऊया म्हटलं. आणि 2 दिवसासाठी जरी बाहेर जायचं असलं ना, एकूण एक काम करून जायला लागतं. किचनमध्ये असं काहीच ओपन किंवा काहीच ठेवता येत नाही, सर्व काही नीटनेटकं आवरून जावं लागतं. जवळपास जर थोडासा जरी कचरा राहिला ना, त्याचा वास घरामध्ये सुटतो. आणि दुसरी गोष्ट अशी होती का किडे तयार होतात त्याच्यापासनं, त्यामुळे त्याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. इकडे खिचडी रेडी म्हणजे तयार होतच होती गॅसवर, तर लगेच दुसऱ्या साईडला मी भांडे वगैरे घासून घेतले. खिचडी पण तयार होऊन गेली आणि भांडेही झाले आणि किचन वगैरे सर्व काही साफ करून घेतलं. कारण ते झाल्यानंतर जेवण करायचं होतं, पण जेवणाचं 1-2 ताट आहे ना तेच घासून घेता येईल, त्यामुळे बाकीचं सर्व काही मी तिथलं स्वच्छ करून घेतलं. हवं नव्हतं तो सर्व काही कचरा मी बाहेर टाकून दिला, फेकून दिला म्हणजे, आणि सर्व काही क्लीन केलं, जेणेकरून समजा नाही आलो आम्ही 2-3 दिवस तरी घरामध्ये काही टेन्शन नाही, अशा मी सोयीने गेली होती. आणि तिथेच नाही तर कुठेही जायचं असलं तशी काही सोय करून जातो. मस्त मसाले भात जेवायला बसलो, मसाले भात बनवला होता. मग काय, मग मी रेडी झाले. आणि मी त्याच्या आधी काही नवीन वगैरे कपडे म्हणजे घातले नव्हते जाण्यासाठी, कारण कसं ते खराब होऊन जातं आवरण्यामध्ये. तर नंतर असा मस्त ना ड्रेस चेंज केला होता आणि सर्व काही पटकन आवरून घेतलं. केसामध्ये इतका काय गुंता झालेला होता ना, का विचारायचंच नाही. मोठे केस असतात पण त्यांचा बेनिफिट पण काही नसतो, फायदा पण असतो, पण तेवढं त्याचं नुकसानही असतं. हे केसामध्ये गुंता होणं वगैरे याचा खूप त्रास होतो बरं का. केसांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आणि इकडे आम्ही निघालो होतो, शिव तेच सांगत होता आम्ही भूर चाललो, आणि चलो वगैरे त्याचं ते नेहमीच तो करत होता. आणि त्याला खूपच आवडतं फिरायला, म्हणजे काही विषयच नाही. इकडे जे आहे ना द्वारकेच्या रस्त्याला, इकडे जे आहे म्हणजे जे पूल आहे त्याच्यावरती छान असं रामायण पूर्ण चित्रीकरण केलेलं आहे, म्हणजे रेखाटन इतकं काही सुंदर केलं नाही. तुम्ही ते फक्त चित्र जरी बघितलं तरी तुम्हाला पूर्ण रामायण जे आहे ते समजतं. आणि तेच मी बघत चालली होती. आणि रेखाटन पण इतकं सुंदर होतं ना, काही विचारायचंच नाही. चौफुलीवरती पोचलो, इतकी काही ट्रॅफिक जाम होती, म्हणजेच आहे ना तिथं सिग्नल जास्त आहे त्यामुळे गर्दी जास्त होतेच. कोण कुठे तर कोण कुठे, तिथं जास्त ट्रॅफिक पोलीस जास्तच राहतात. मग काय, पुढे गावाकडे निघालो तर मग काय आमच्या शिवला लगेच झोप आली होती, कारण गावाकडे आल्यानंतर गार हवा सुरू झाली होती गाडीवरती. आणि लहान मुलं कसं आहे ना गाडीवर शक्यतो झोपतात. इकडेच पोचलो होतो आम्ही लगेच मामाच्या घरी. ही चौफुलीवरतीच माझ्या मामांचं घर आहे. आणि तुम्हाला कळलं असेल मी कुठे आले. हो, मी माझ्या माहेरी आले मामांच्या घरी. आणि इकडं आल्यानंतर आहे ना माझ्यापेक्षा आहे ना शिवच्या पप्पांना खूप जास्त आनंद होतो बरं का. इकडं पोचलो होतो, मग काय लगेच मामाच्या मुलीची इच्छा होती का चल आपण बाजारात जाऊया. इकडे शिवचे
पप्पा शिव आणि मामाचा मुलगा बॅट बॉल खेळायला लागले आणि ही माझी आजीबाई बरं का. इकडे बघा कसं लगेच पटकन पदर घेतलं. ती म्हणते असा व्हिडिओ घेऊ नको, थांब मला पदर घेऊ दे. मग आम्ही बाजारासाठी निघालो. शनिवारचाच बाजार भरतो त्या गावाकडे शनिवारचाच बाजार असतो आणि खूप वर्षानंतर मी बाजारात चालली होती. म्हणजे लग्नाआधी गेली असेल, लग्नानंतर मी अजूनही एकदाही गेली नव्हती. तर फायनली मी 7-8 वर्षानंतर जे आहे बाजारात चालली होती. पण जुन्या गोष्टी आठवल्या त्या, कारण लहानपण माझं पूर्ण काय माझ्या मामांकडे गेलेलं आहे. त्यामुळे मी खूप जास्त तिथल्या आठवणी माझ्या मनामध्ये खूप आहे आणि त्याच मी 2 दिवसात पण खूप मजा केली. हा तर पार्ट 1च आहे, याच्यामध्ये पार्ट 2 पण येणार आहे. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते हे आहे निफाड मोठा साखर कारखाना बरं का. निफाडचा म्हणजे तो आता बंद आहे, पण मग हाच होता तो मोठा साखर कारखाना. आणि इथे ना एक खरं सांगायचं म्हटलं, इथं बिबटे आलेले. ते दिवसा दिसत नाही पण संध्याकाळी असतात. याच्या आधी तर 3-4 होते, पण आता 2 आहे असे म्हणतात आणि ते फक्त संध्याकाळीच निघतात बाहेर. पण बऱ्याच जणांच्या नजरेत आलेले. दिवसात तर ते काही कोणाला त्रास देत नाही. इकडे मी बाजाराचा थोडासा शूट घेतला होता, कारण कसे ना गावाकडे मी काय जास्त फोन घेऊन शूट केला नाही, कारण कोणाला अजून त्यातलं काही समजत नाही गावाकडे, तर त्यांना वेगळं वाटायला नको म्हणून. आणि इकडे ना बाजारामध्ये सर्व काही असतं, म्हणजे मसाल्यापासून भांडे वगैरे सर्व काही एकाच दिवशी लागलेलं असतं आणि खूप स्वस्त भाजीपाला असतो. नंतर काय घरी आलो आणि इकडे ना आमच्या मामीने स्वयंपाक करूनच ठेवलेला, तर मस्त जेवण वगैरे केलं आणि रात्री मस्त असं चक्कर मारण्यासाठी निघालो. एवढंच काही केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.